सास्तूर येथील दिव्यांग निवासी शाळेमध्ये व्यंकट मिटकरी यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस सामाजिक जाणीवेतून साजरा करत दिव्यांग विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य व खाऊचे वाटप केले। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशीगड येथेही लहान मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक राम मुसाडे, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाढदिवसासारखा आनंदाचा क्षण समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले। आज आपल्या शेजारच्या तावशीगड या गावातील एक उद्योजक कुटुंब, त्याचबरोबर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेलं असे कुटुंब आणि ती सामाजिक जाणीव ठेवून समाजातील जे वंचित आणि दुर्बल आहेत त्यांना मदतीचा हात देता येईल का आणि त्या माध्यमातून आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा करता येईल का ही भूमिका घेऊन जे आज या ठिकाणी आपल्या प्रशालेमध्ये उपस्थित आहेत ते तावशी येथील उद्योजक सन्माननीय व्यंकटजी मिटकरी सर, त्यांच्या कन्येचा आज वाढदिवस आहे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये मागच्या 31 वर्षापासून अविरतपणे आपल्या कर्तव्याचं पालन करणारे आणि पुढचे आणखी 5-7 वर्ष या शिक्षणाच्या सेवेमध्ये ज्यांना समर्पित भावनेने काम करायचे असे सन्माननीय बाबाजी मिटकरी सर, जे की बालाजी विद्यालय तावशीगड या ठिकाणी कार्यरत आहेत। क्रांतीचे ते आजोबा आहेत आणि संस्काराचं ते बाळकडू अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या नातीला एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भूमिका तिच्यामध्ये रुजवण्याचं काम या ठिकाणी ते या उपक्रमाच्या माध्यमातून करतायत। नक्कीच जसं की शिवबांना जिजाऊ माँसाहेबांनी ज्या प्रकारचे संस्कार केले आणि त्यामुळे शिवबा घडले किंवा शंभूराजे घडले असं आपण म्हणतो, त्याचप्रमाणे कुटुंबातून खऱ्या अर्थाने संस्कार होत असतात आणि ते संस्काराचं बाळकडू वाजण्याचं काम या ठिकाणी मिटकरी परिवाराच्या वतीने केलं जातं। त्याचबरोबर तावशी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य असलेले सन्माननीय गजाननजी मिटकरी सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर शिवप्रेमी मित्रमंडळ या मित्रमंडळाचे अध्यक्ष अतुलजी फुले, त्याचबरोबर शालेय समिती जी असते जिल्हा परिषदेची शालेय समिती, त्या शालेय समितीचे तावशीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष सन्माननीय व्यंकटजी राजपूत सर। मला आठवतं की मला वाटतं मागच्या 2 वर्षापूर्वी राजपूत साहेबांनी म्हणजे त्यांचे बंधू आई आणि बाबा जे की SP म्हणून कार्यरत आहेत पुण्याला, उपायुक्त आहेत आता मुंबईला एक्साईजमध्ये जे SP म्हणून सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून जे कार्यरत आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या आईवडिलांनी तुम्हा सगळ्यांना थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर्स दिलेले होते। तुम्हाला आठवतं का सगळ्यांना? तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडले होते ते स्वेटर्स आणि त्याचा वापर पण तुम्ही अगदी पुरेपूर केला। तर त्यांचेच बंधू राजपूत साहेबांचे बंधू व्यंकटजी राजपूत सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर तुम्ही सगळेजण ज्यांना जाणता ओळखता आणि सातत्याने आपल्या प्रशालेची ज्यांचा घनिष्ठ असं संपर्क आणि संबंध आहे आणि एकूणच दिव्यांग असताना दिव्यांगाप्रती एक जाणीव त्यांच्या मनामध्ये, संवेदना ज्यांच्या मनामध्ये सातत्याने असते आणि काहीतरी वेगळं कसं करता येईल, शेवटच्या दिव्यांगापर्यंत कसं एखादा लाभ पोहोचवता येईल यासाठी अगदी पडद्यामागे राहून त्या ठिकाणी धडपडणारं असं व्यक्तिमत्व म्हणून
आमचे मित्र मार्गदर्शक सन्माननीय लक्ष्मणजी बिराजदार सर यांचं एक स्वतः एक व्यावसायिक आहे. ते स्वतः एक हॉटेल चालवतात आणि त्याचबरोबर गॅस एजन्सी सुद्धा ते चालवतात आणि आपला हा उद्योग करून त्या ठिकाणी समाजातील जे काही अडलेले आहेत नडलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्या परीने मदत करण्याची भूमिका सुद्धा त्यांची सातत्याने राहते. आणि असं एक व्यक्तिमत्व लक्ष्मणजीच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि या सगळ्यांचं मी या ठिकाणी आणि शेवटी याचा आज वाढदिवस आहे. ती इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेली कुमारी क्रांती व्यंकटराव मिटकरी तिचा आज वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुठेतरी पार्टी करून वगैरे अशा पद्धतीने तो साजरा न करता कोणाला तो उपयोगी होईल अशा प्रकारची मदत त्या ठिकाणी देण्याची भूमिका घेऊन त्यांनी आज या ठिकाणी तुम्हाला खाऊ वाटप करण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळण्यासाठी या ठिकाणी क्रीडा साहित्य तुम्हाला क्रिकेटचा जो काही सेट आहे तो आणि व्हॉलीबॉल तुम्हाला या ठिकाणी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या हस्ते तुम्हाला प्रदान केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर खाऊचं वाटप सुद्धा तुम्हाला करण्याच्या भूमिकेतून ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं मी प्रथमतः प्रशालेच्या वतीने तुम्हा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि क्रांतीला ती अगदी दुसरीमध्ये आहे, तिला तिच्या उदंड अशा निरामय दीर्घायुष्यासाठी मी तिला खूप शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांच्या वतीने. तिने आपल्या करिअरमध्ये तिला जे काही पुढे करायचं आहे ज्या काही क्षेत्रामध्ये तिला पुढे जायचं आहे त्यासाठी आई जगदंबेने तिला भरभरून असे आशीर्वाद द्यावे. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छासुद्धा तिच्यासोबत नक्कीच असतील. आणि तिने खूप मोठं व्हावं आणि आपल्या कुटुंबाचा हा जो काही वारसा आहे एक सामाजिक दायित्व जे कुटुंब या ठिकाणी त्याचं निर्वहन करतं आहे तो जो काही वारसा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी तिने सुद्धा अशाच पद्धतीने प्रयत्न करावा. घेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे जी देण्याची भूमिका आहे ती भूमिका आपण सुद्धा तिलाच मी क्रांतीलाच म्हणत नाही, तुम्ही सुद्धा तुम्ही जेव्हा सक्षम होणार आहात, तुम्ही जेव्हा स्वावलंबी होणार आहात तेव्हा तुम्ही सुद्धा हे जे काही समाजाचं ऋण आहे देणं आहे ते आपण कोणाला तरी मदत करून त्या ठिकाणी त्याची परतफेड किंवा त्यातून उत्तराई होण्याचा एक प्रयत्न आपल्या परीने जी काही मदत करता येईल आपल्याला एखाद्या अडचणीत असलेल्याला एखाद्या गरजूला ती करण्याचं सुद्धा आपण इथून घेऊन गेलं पाहिजे. ती शिदोरी सुद्धा आपल्या पाठीशी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून अनेकांना आपल्याला आपल्या परीने मदत करता आली पाहिजे. ही सुद्धा भूमिका माझी नेहमीच सातत्याने असते. तुम्ही सगळ्यांनी सक्षम झालं पाहिजे. दिव्यांग म्हणून आता हे पण दिव्यांग आहे बघा तुम्ही त्यांच्याकडे ते दिव्यांग आहेत परंतु ते कधी दिव्यांग म्हणत नाहीत. ते स्वतःला ते म्हणतात की आय एम द बेस्ट आहे की नाही. मी जे काही आहे ते सर्वोत्तम आहे, बेस्ट आहे आणि मी माझ्या परीने बेस्ट करते अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा खूप चांगली मुलं. तुम्ही कधी स्वतःला दिव्यांग समजत नाहीये. तुम्ही मनाने दिव्यांग नाही. तुम्ही आता एखादं शरीर अवयव असेल परंतु आमच्यासारखे धडधाकट माणसं जर काहीच करत नसतील तर ते खऱ्या अर्थाने दिव्यांग आहेत. परंतु एखादा अवयव नाही म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन धडधाकट व्यक्तीला लाजवेल अशी कामगिरी जर कोण करत असेल तर त्या व्यक्तीला दिव्यांग कदापि म्हणता येणार नाही आपल्याला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आहे की अगदी आता हा आपला प्रथमेश आहे की परवा त्याने अगदी त्याच्यापेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या मुलांना जमणार नाही एवढं फास्ट त्याने त्या ठिकाणी कम्प्युटर चालू करून दाखवला, त्याच्यावर काम करून दाखवलं. म्हणजे ही जी काही इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्तीच खऱ्या अर्थाने तुम्हाला दिव्यांगत्वापासून दूर घेऊन जाते. एक सक्षम मानसिकता आपली बनवून आपण पुढे गेलं पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा त्या ठिकाणी जीवनाला सार्थक बनवल्याचं एक समाधान आपल्याला या जगातून जाताना आपण म्हणतो ना रोते हुए आते हे सब हसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर कहलाएगा. तशा पद्धतीने आपण या जगातून जाताना ते चांगलं करून
जाण्याचं आपण काम केलं पाहिजे. या जगाला अशी एक देण आपल्या परीने आपण देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी अधिक या ठिकाणी न बोलता कुमारी क्रांतीला पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने प्रशालेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप अशा शुभेच्छा देतो. तिला निरामय उदंत असं दीर्घायुष्य लाभो आणि उत्तरोत्तर तिची प्रगती होत राहू आणि मिटकरी परिवाराला सुद्धा ईश्वराने भरभक्कम अशी शक्ती ताकद देव, ज्या माध्यमातून समाजातील दुर्गतिकांची सेवा सुद्धा त्यांच्याकडून अशीच सदैव घडत राहू याच शुभकामना. मुलीचा बघा, मुलगा आणि मुलगी असा फरक न करता मुलीचा वाढदिवस असताना देखील त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना केळी आणि जिलेबीचं वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल खरंच सन्माननीय श्री व्यंकट मिटकरी यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो. ज्या मुलीचा आज वाढदिवस आहे ती म्हणजे कुमारी क्रांती व्यंकट मिटकरी, त्या विद्यार्थिनीला आमच्या सर्व शाळेतर्फे, सर्व शिक्षक वृंदातर्फे, सर्व विद्यार्थ्यांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच इथून पुढं तुझ्या आयुष्यामध्ये यश प्रगती मिळत राहो ही सदिच्छा सर्वांतर्फे. या शाळेमध्ये आलेल्या सर्व अतिथींचं, सर्व प्रतिष्ठित सन्माननीय नागरिकांचं, अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं शब्द सुमनाने आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. कार्यक्रम नाही. Thanks for watching Ekmat Digital.